नारळी पौर्णिमेनंतर येणारा एक पवित्र सण म्हणजे नागपंचमी। 5व्या दिवशी म्हणजे श्रावण महिन्यातील पंचमीला साजरा होणारा नागदेवताचा हा महत्वाचा सण। पण का साजरी करतो आपण नागपंचमी? कारण पुराण कथेनुसार नाग म्हणजे शक्ती, संरक्षण आणि भूमीचं रक्षण करणारी देवता। नागांना राग आला तर दृष्टकाळ, रोगराई आणि संकट येतात असा समज आहे। म्हणूनच त्यांना दूध, फूल, कुंकू अर्पण करून आपण त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो। एक कथा सांगते की यम पंचमीमध्ये नागाच्या संतापामुळे एका कुटुंबात मृत्यू झाला होता। त्यावर उपाय म्हणून नागपंचमीला नागाची पूजा केली गेली आणि पुढे मृत्यू थांबला। आजही ग्रामीण भागात नागोबाच्या वाड्यात झाडाजवळ किंवा नागाच्या चित्रावर पूजा केली जाते। स्त्रिया उपवास करतात, रांगोळ्या काढतात आणि नागोबा नागोबा पाव ना घाल असं म्हणत त्याची आराधना करतात। ही श्रद्धा फक्त अंधश्रद्धा नाही, तर निसर्ग व प्राणी जीवनाशी असलेलं नातं दाखवणारी आपली संस्कृती आहे। नागपंचमी म्हणजे निसर्गाशी एकात्मतेचं आणि संवेदनशीलतेचं प्रतीक आहे।